की शेतकऱ्याला शेतीची मशागत करताना पीक काढताना कोणी अडथळा आणायचा नाही आणि हे स्वतः त्यांनी लिहून दिले. आणि त्यांनी काय केलं, मग अडथळा ह्यांचं ड्रॅगन फ्रूटची शेती करतात, ते बौद्ध समाजाचे आहे. मग त्यांच्यावर ह्यांना शिवीगाळ केली, आमच्या मातीला पाय लावायचा नाही, असे बरेच प्रकार झाले, पोलीस केस झाली. आणि त्याच्यानंतर ह्यांनी काय पीक काढायला घेतलं त्यावेळेस येऊन मारहाण अशा प्रकार शिवीगाळ झाली. त्यांचं शेड जाळलं शेतामध्ये. आई आहे तुम्ही या म्हणजे ह्या रणदिवे फॅमिली आहे. ह्यांचे मिस्टर ह्या विद्याताई आहेत रणदिवे, बौद्ध समाजाच्या आहेत. त्यांचे मिस्टर कोरोना काळामध्ये वारले आणि कोरोना काळामध्ये वारल्यानंतर ते मुंबईतून डिस्टर्ब फॅमिली होती, तिथून औंधमध्ये आले. औंधमध्ये एक त्यांनी जागा खरेदी केली. जागा खरेदी शेतजमीन खरेदी केल्यावर जे शेतजमिनीचे मूळ मालक होते त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला नेहमी येण्या जाण्यासाठी रोड देऊ, पीक मशागत करताना किंवा पीक काढताना मी नेहमी तुम्हाला रोड देऊ. आणि ज्या वेळात त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती तिथं लावली, त्याच्यानंतर पीक काढायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी तिथं अटकाव केला की आमच्या मातीला तुम्ही पाय लावायचा नाही, पाय लावला तर पाय काढू, हे करू, काही भांडण तंटा असं सगळे बरेच प्रकार त्यांनी केले. आणि त्यांनी त्या लोकांनी तेवढ्यावर न थांबता त्यांचं जे शेतघर होतं ते जाळून टाकलं. त्याच्यामध्ये जे श्वान होतं, डॉगी होतं, त्या डॉगी ते बांधलेलं असल्यामुळे ते अगदी वाईटरित्या जळालेलं आहे. तेही इथं आहे, म्हणजे गाडीमध्ये ट्रीटमेंटसाठी आज त्याला आणलेलं होतं. तर पोलिसांनी डॉगीचा गुन्हा दाखल, डॉगीला जे जाळलं त्याच्याबद्दल काही गुन्हा दाखल करून घेतलेला नाही आहे. पण शेड जाळलं आणि शिवीगाळ केली, मारहाणीचा प्रयत्न, ह्याच्यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आणि त्या लोकांना दे आर बिहाइंड द बार्स आता आहे, अटक झालेली आहे त्यांना. पण आमची मागणी काय आहे की शेतकरी कुठल्याही जाती धर्माचा असेल तर आपला कायदा हे सांगतो की शेतात मशागतीला जाणं किंवा पीक काढणं त्याच्यासाठी तुम्ही कधीही कोणी त्याला अडवू शकत नाही. आणि त्यांना अडवलं जातं आहे तिथं. आणि कारण फक्त एकच की बाबा ते बौद्ध समाजाचे आहेत. आता मला एक सांगा की महाराष्ट्र आपण क्रांतिकारकांचा, समाजसुधारकांचा, शिवप्रभूंचा, आणि हे कोणी शिकवण दिली अशी की ह्या जातीपातीच्या जोकडात अजून महाराष्ट्राला अडकवत आहे? आपण चाललो आहे कुठल्या दिशेने? ही वाईट प्रवृत्ती जी आहे ती थांबली पाहिजे. त्याच्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे. माननीय कलेक्टर साहेब नव्हते, RDCकडे निवेदन दिलेलं आहे. आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळावा. त्यांनी जे घामाने कष्टाने जे ड्रॅगन फ्रूटची शेती किंवा भविष्यात दुसरी शेती करतील त्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव एक तर सरकार देत नाही. आणि शेतातून शेतमाल मार्केटमध्ये जर न्यायचा झाला, त्या दुसऱ्याच्या शेतातून न्यायचा झाला, तर तिथंही जर असे अन्यायकारक घटना घडत असतील आणि त्याचं कारण फक्त एकच की त्यांची जात, तर हे अतिशय चुकीचं आहे. मी मानवतेला मानणार आहे. स्वराज्य प्रतिष्ठान, शिवप्रभूंनी किंवा सर्व सुधारकांनी कधीही कुठल्या जातीपातीच्या जोखडात न अडकता समाजाची नेहमी सेवा केली. आम्ही तेच काम करत आलो. ह्या कुटुंबाच्या पाठीशी तुमच्या माध्यमातून सांगतो मी ठामपणे उभा आहे. थोड्या दिवसानंतर मी स्वतः औंधला तिथे जाणार आहे. तर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तरुणांना विनंती करतो, सर्व समाज घटकांना विनंती करतो की जातीपातीच्या जोखडातून महाराष्ट्राला मुक्त करा. खूप वाईट दिशेने आपण चाललेलो आहोत. आणि सर्व स्वराज्य जे काही शिवप्रभूंनी उभं केलं ते सर्व 18 पगड जाती आणि सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन उभं केलं होतं. तुमच्या माध्यमातून ही विनंती आहे. आता माऊली ज्यांच्यावर हा प्रसंग घडला त्यांचे चिरंजीव ते तुम्हाला घटना काय घडली ते सांगते. शेतजमीन आमच्या आजोबांनी खरेदी केलेली 2004च्या दरम्यान. त्यानंतर मी 2002मध्ये मुंबईवरून शिफ्ट झालो. वडील एक्सपायर झाल्यानंतर गावी. त्या दरम्यान मी गावी आल्यानंतर पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूटचं प्लांटेशन करून लागवड चालू केली. त्या दिवसापासून माझ्या मागेच लागलेले गावातले की तुम्ही इथं यायचं नाही, तुमचा इथून रस्ताच नाही, असं करून रस्त्याची अडवणूक 2022पासून सुरू केली. 2023मध्ये आम्ही रितसर तहसीलदारांकडे अर्ज दिलेला की आम्हाला रस्त्याची मागणी, आमच्या रस्त्याचं हे करून द्या. त्यानंतर पण ते तारखांवर तारखा पडत आहेत, त्यांच्याकडून पण काही निर्णय झाला. 1 तारखेला आमचं शेतातून माल बाहेर काढताना गायकवाड परिवारांनी आम्हाला शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही
त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी 2 तारखेला सकाळी आमचं राहतं शेड पेटवून दिलं त्यांनी. त्यामध्ये माझं शेतातल्या खतांची औषधांची माझं सगळं म्हणजे जे काय होतं शेतात लागणारं माझा संसार सगळा जळून खाक झाला आहे. त्यातवरून माझा श्वान होता रुद्र, तो पेटून पूर्ण एक साईडून भाजून गेला. त्याच्या ट्रीटमेंटसाठी मी रोज येतो आहे. माझं नाव सुशील रमेश रणदिवे, माझ्या आईचं नाव विद्या रमेश रणदिवे, राहणार औंध. ड्रॅगन फ्रूटची शेती किती याच्यामध्ये? 1 एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. ही लोक कोण आहे, यांच्या नावाचा उल्लेख कराल तुम्ही? विनोद हरिबा गायकवाड, सुनीता हरिबा गायकवाड, संभाजी हरिबा गायकवाड आणि त्यांचा मुलगा कुणाल हरिबा गायकवाड. यांचं बांधाला बांध लागून आमचं क्षेत्र आहे त्यांचं. आपण क्षेत्र एकनाथ किसन पवार यांच्याकडून घेतलं आहे. त्यांनी आपल्याला क्षेत्र खरेदी करताना आपल्याला तो रस्ता विकत दाखवला आहे की ह्याच रस्त्याने तुमचं ये जा करा. एकनाथ किसन पवारांनी भरपूर वेळा त्यांना सांगितलं आहे की त्यांना त्रास देऊ नका, पण ते ऐकत नाहीत. ते वैयक्तिक त्रास देत आहेत. तुम्ही इकडून जायचं नाही म्हणून, तुम्ही ह्या क्षेत्रातून जायचंच नाही, तुमचा इथं संबंधच नाही यायचा. हां, मूळ कारण तेच आहे की आम्ही ह्या कास्टचे आहेत म्हणून आम्हाला ह्या कास्टमुळे तुम्हाला इकडून जायचं. हो, गुन्हा दाखल केला, त्यांना अटक झाली आहे. 3 तारखेला त्यांना अटक झाली आहे. ही गोष्ट न्यायप्रवृत्ती आहे. हो, पण जे प्रलंबित रस्त्याचा जो प्रश्न रस्त्याचा- आहे ना, तो रस्त्याचा प्रश्न हे घटना घडायच्या आधीपासून आहे. आणि रस्ता लॉ आहे आपल्याकडे, शेतकऱ्याला अडवू शकत नाही. आणि तहसीलदार राजकीय दबावापोटी फक्त पेंडिंग ठेवला निकाल. केस सर्व झाली, फक्त निकाल पेंडिंग ठेवला. मग